नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल चक्रनारायण परत आपलं स्वागत करतोय माय करिअर अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवरती, ज्यामध्ये आपण इंग्लिश पेपर चा जो अनालिसिस आहे तो अनालिसिस प्रत्येक दिवशी घेत असतो. काल आपण 2020 ला राज्यसेवेचा जो पेपर कंडक्ट करण्यात आला होता त्याच्या काही प्रश्नाचा अनालिसिस बघितला होता. उर्वरित प्रश्नाचा अनालिसिस आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. चला तर वळूया आपण आपल्या प्रश्नांकडे. नेक्स्ट प्रश्न जो आहे, क्वेश्चन जो आहे, त्याला थोडंसं समजून घेऊया. तर याच्यातला जो नेक्स्ट प्रश्न आहे, प्रश्न असा आहे, चेंज द कंपाऊंड सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे इथं काय विचारलेलं, आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे, सर्च हिज पॉकेट अँड यू विल फाइंड द वॉच. सर्च हिज पॉकेट अँड यू विल फाइंड द वॉच. आपल्याला यांनी म्हटलेलं आहे की हे दिलेलं वाक्य जे आहे हे कंपाऊंड आहे आणि या सेंटेन्सचं आता तुम्ही कोणतं वाक्य तयार करा. तर आता सांगितलंय त्यांनी आपल्याला याचं एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करा. बघूया आता. सर्च हिज पॉकेट अँड यू विल फाइंड द वॉच हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. कोणतं सेंटेन्स आहे तर हे आहे कंपाऊंड सेंटेन्स. आता ज्या वेळेला आपण एक लक्षात घ्या, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये जे कंजंक्शन्स असतात त्याचे प्रकार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन्स असतील, ॲडव्हर्सेटिव्ह असतील, इलॅटिव्ह कंजंक्शन्स त्याच्यामध्ये असतील. अशा प्रकारचे वेगवेगळे कंजंक्शन्स असतात आणि याच्यामध्ये अँड जे आहे हे क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन आहे. कोणतं कंजंक्शन आहे? क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन आहे. त्या क्युम्युलेटिव्ह कंजंक्शनद्वारे त्यांनी हे वाक्य जे आहे दोन वाक्य जोडलेले आहेत. सर्च इज पॉकेट, यू विल फाइंड द वॉच, आणि हे कंपाऊंड सेंटेन्स केलं. आता आपल्याला सांगितलेलं आहे की याचं काय करायचं आहे, तर याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करायचं आहे. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करताना एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण सेंटेन्स कॉम्प्लेक्स म्हणतो त्याच्यामध्ये काय चेक करायचं असतं. ज्या वाक्यात आपल्याला सबऑर्डिनेट कंजंक्शन आढळतं, ज्या वाक्यात आपल्याला सबऑर्डिनेट कंजंक्शन आढळतं ते वाक्य कोणतं असतं, तर ते वाक्य असतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता हे सबऑर्डिनेट कंजंक्शन्स काय आहेत, कोणते आहेत, त्याचा थोडासा सविस्तरपणे आपण कंजंक्शन या चॅप्टर मध्ये अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न, अशा प्रकारची म्हणजे जे प्रश्न आहेत ते कळतील आणि त्यांची उत्तर सुद्धा येतील. आता इथं याच्यात यू विल फाइंड द वॉच इन हिज पॉकेट, एक लक्षात घ्या की काय म्हणायचं इथं की आता सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, जसं मी काल परवाच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे अनालिसिस मध्ये, त्याच्यामध्ये किती वर्ब असतो, तर एकच वर्ब असतो. किती वर्ब असतो? एकच वर्ब असतो. परंतु कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये मात्र तसं नसतं, एकापेक्षा अधिक मेन वर्ब असतात. यू विल फाइंड द वॉच इन हिज पॉकेट, आता इथं फाइंड हा एकच वर्ब दिलेला आहे, म्हणजे हे वाक्य कसं आहे? सिंपल आहे. आपल्याला कोणतं सांगितलंय? कॉम्प्लेक्स. हे उत्तर असेल का? नाही. म्हणजे जिथं ए आहे ते उत्तराच्या शर्यतीतून बाद. सर्च हिज पॉकेट टू फाइंड द वॉच, इथं एकच वर्ब आहे तो म्हणजे सर्च. मग एकच आहे म्हणजे हे अगेन कोणतं आहे? सिंपल सेंटेन्स आहे. मग जिथं सिंपल, जिथं बी असेल ते सुद्धा आपलं उत्तराच्या शर्यतीतून बाद होते. उरतंय काय? ओनली सी, आणि तेच आपलं उत्तर आहे. का? कारण इथं हे जे कंजंक्शन वापरलेलं आहे इफ, लक्षात घ्या हे कंडिशनल क्लॉजचं सेंटेन्स आहे, कंडिशन दाखवणारं कंजंक्शन आहे. इफ असेल, अनलेस असेल, इन केस असेल, हे जे कंजंक्शन्स आहेत ते आपल्याला कंडिशन दाखवतात. ठीक आहे. सबऑर्डिनेट कंजंक्शनचे वेगवेगळे टाईप आहेत, लक्षात घ्या. ज्या वेळेला मी सबऑर्डिनेट कंजंक्शन्स म्हटलं, समजून घ्या, ज्या वेळेला सबऑर्डिनेट कंजंक्शन्स म्हटलं याची लिस्ट, सबऑर्डिनेट कंजंक्शन्स, हे सबऑर्डिनेट कंजंक्शन्स आपण अभ्यासणं गरजेचं आहे. हे जर अभ्यासले तरच आपल्याला बाकीच्या गोष्टी कळतील. अदरवाईज म्हणजे सिंपल सेंटेन्स असेल, कंपाऊंड असेल किंवा कॉम्प्लेक्स आहे, हे समजण्यासाठी कंजंक्शनचा अभ्यास असणे गरजेचं आहे. कंजंक्शनचे महत्वाचे दोन टाईप आहेत. ज्या वेळेला आपण कंजंक्शन म्हणतो, लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण कंजंक्शन म्हणतो, कंजंक्शनचे दोन महत्वाचे टाईप आहेत. एक आहे, आपण दोन टाईप इथं बघणार आहोत. ज्याच्यामधला एक टाईप जो आहे तो आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, आणि दुसरा आहे सबऑर्डिनेट कंजंक्शन, सबऑर्डिनेट कंजंक्शन. ठीक आहे. ज्या वेळेला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणतो याचे परत इथं चार प्रकार पडतात, जसं की
क्युम्युलेटिव्ह, दुसरा आहे ऍडव्हर्सिटिव्ह, तिसरा आहे ऑप्शनल कंजंक्शन, आणि याचाच एक चौथा टाईप आहे, तो टाईप आहे इलॅटिव्ह. हे जर माहित असतील तर हे समजायला सोपं जातं. म्हणजे मी हे इथं लिहून दिले, प्रत्येक ग्रामरचा शब्द इथं शिकवला जाणार नाही, पण याची एक हिंट म्हणून समजून घ्या की तुम्हाला हे घरी जाऊन अभ्यासावे लागतील किंवा पुस्तकात यांना बघा, म्हणजे आपल्याला कळेल की ज्या वाक्यात तुम्हाला हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आढळतात ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असते, आणि ज्याच्यात सबऑर्डिनेट कंजंक्शन्स आढळतात, सबऑर्डिनेट मध्ये टाइम दाखवणारे कंजंक्शन येतात, प्लेस दाखवणारे येतात, त्याच्यानंतर याच्यामध्ये रिझन दाखवणारे कंजंक्शन्स येतात, याच्यामध्ये पर्पज दाखवणारे कंजंक्शन्स येतात, याच्यात कंडिशन्स दाखवणारे असे वेगवेगळे कंजंक्शन्स येतात. याची लिस्ट माहित असणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच व्यतिरिक्त एक लक्षात घ्या, ज्या वाक्यात रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब आढळते ते वाक्य सुद्धा आपलं रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब ज्या वाक्यात असतील ते वाक्य सुद्धा आपलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स असते. म्हणजे वाक्यात एकतर सबऑर्डिनेट कंजंक्शन तरी असलं पाहिजे किंवा रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब तरी असलं पाहिजे, जेणेकरून ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स होईल. आणि इथं हे सबऑर्डिनेट कंजंक्शन दिलेलं आहे इफ, म्हणजे हे वाक्य कॉम्प्लेक्स आहे. म्हणून जिथं सी असेल ते आपलं उत्तर असेल. दिलेलं कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं काय झालेलं आहे? उत्तर झालेलं आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अँटोनिम्स विथ द वर्ड एक्स्ट्रावॅगंट. आता हा एक्स्ट्रावॅगंटचा अर्थ काय होतो? अमाप खर्च करणारा. जो उधळ्या माणूस असतो ना, उधळ्या माणूस, खर्च करणारा, उधळपट्टी करणारा. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे काय? तर मी म्हणे उधळपट्टी करणारा. उधळपट्टी करणारा आपल्याला काय विचारलेला आहे? याचा अँटोनिम्स विचारला, म्हणजेच काय विचारलेला आहे? याचा अपोजिट विचारलेला आहे आपल्याला. मग अपोजिट वर्ड जर शोधायचा असेल तर हा उधळपट्टी करतो तर सेव्ह करणारा पाहिजे, त्याचे मीनिंग आपल्याला शोधावे लागतील. मग कॉस्टली म्हणजे महाग, हे होऊ शकतं का याच्या विरुद्धार्थी? नाही. शोईंग देखावा करणारा, प्रिटेंड करणारा? नाही. अबंडंट म्हणजे भरपूर. अबंडंटचा अर्थ काय होते? भरपूर, खूप. म्हणजे हे होईल का? नाही. मग उरतं काय? थ्रिफ्टी. तर थ्रिफ्टीचा अर्थ काय ते समजून. ज्या वेळेला थ्रिफ्टी म्हणतो याचा अर्थ होते फ्रुगल किंवा फ्रुगल. ठीक आहे. फ्रुगलचा अर्थ काय आहे? तर मी म्हणेल की काटकसरी. याला काय म्हणतो आपण? काटकसरी. थ्रिफ्टीचा अर्थच होते काटकसर करणारा, काटकसरी. काय होतो? काटकसरी होतो. मग हे सी जिथं असेल ते काय असेल? आता इथं उधळ्यात इकडे काटकसरी म्हणजे सेविंग करणारा. म्हणजे सी कुठं दिलेला आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे हे याचं उत्तर आहे. हा जो वर्ड दिलेला आहे थ्रिफ्टी, याचे सिनोनिम्स आहेत फ्रुगल, सेविंग आता बघितलाय, स्पेअरिंग, इकॉनॉमिकल सुद्धा असू शकतो, फोरसाइटेड म्हणजे भविष्याचा विचार करून जो सेविंग करतो तो सुद्धा होऊ शकतो, आणि प्रोव्हिडंट हा एक त्याला मिळते जुळते सिनोनिम्स आहे, तेवढं लक्षात घ्या. मग उरला एक्स्ट्रावॅगंट. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे काय? प्रॉडिगल होते, लॅविश होते, एक्सेसिव्ह होते, प्रोफ्यूज, वेस्टफुल, रॅम्पंट, प्रोफ्लिगेट, एक्झॉर्बिटंट. हे त्याचे मिळते जुळते काय आहेत? सिनोनिम्स आहेत, तेवढं लक्षात घ्या. हे आहेत, हे जे दिले हे नोट डाऊन करा तुमच्या नोटबुक मध्ये. निश्चितच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये हे शब्द हेल्प करतील, हे मी सांगतो. ठीक आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट एक्सप्रेशन. बघा, प्रत्येक पेपर मध्ये तुम्हाला मी हे समजावून सांगतो, इनडायरेक्ट एक्सप्रेशनचं येते. इनडायरेक्ट एक्सप्रेशन ओळखायचं आहे. यापैकी कोणतं इनडायरेक्ट एक्सप्रेशन आहे? आता ज्या वेळेला आपण इनडायरेक्ट एक्सप्रेशन म्हणतो किंवा इनडायरेक्ट एक्सप्रेशन म्हणजेच काय? इथे यांनी इनडायरेक्ट एक्सप्रेशन म्हटलेलं आहे, म्हणजेच यांना काय म्हणायचं आहे? यांना म्हणायचं आहे इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच ओळखायला सांगितलेलं आहे त्यांनी. किंवा यालाच काय म्हणू शकतो आपण? इनडायरेक्ट नॅरेशन सुद्धा म्हणू शकतो. यालाच म्हणू शकतो आपण इनडायरेक्ट नॅरेशन म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला इनडायरेक्ट स्पीच किंवा इनडायरेक्ट नॅरेशन च वाक्य इथं शोधायला सांगितलेलं आहे. मग आता याच्यामध्ये ही सेज दॅट आय हॅव डन माय ड्युटी हे होणार नाही का? कारण हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघा, लक्षात घ्या, ज्या वेळेला डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य आणतो
त्यावेळेला त्या वाक्याचं काय तयार होते हे समजून घेणे गरजेचं आहे. तर प्रेझेंट इथं जर डायरेक्ट स्पीच मध्ये सिंपल प्रेझेंट असेल तर इकडे याचा सिंपल पास्ट होतो. इनडायरेक्ट मध्ये काय होतं त्याचं, तर इनडायरेक्ट मध्ये त्याचा सिंपल पास्ट होतं. इकडे जर प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर इकडे त्याचा पास्ट कंटिन्युअस होतो. ठीक आहे. इकडे जर प्रेझेंट परफेक्ट असेल तर इकडे मात्र त्याचा पास्ट परफेक्ट टेन्स होते. ठीक आहे. आणि इकडे जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर इकडे त्याचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तयार होतो. एवढं लक्षात. म्हणजे मला काय सांगायचं आहे, मला हे सांगायचं आहे की इकडे इनडायरेक्ट मध्ये आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स दिसतो का, तर दिसत नाही. म्हणजे इथं आपण हे जे वाक्य बघतोय, इथं आय हॅव डन हे आपलं इनडायरेक्ट नॅरेशनचं वाक्य असू शकेल का, तर नाही. ही सेड दॅट, ही हॅज डन हे होईल का, तर नाही. ही सेड दॅट ही हॅड डन हिज ड्युटी, हॅड आणि डन पास्ट परफेक्ट होऊ शकते का, येऊ शकते का, इकडे येऊ शकते. म्हणजे हे आपलं उत्तर होऊ शकते ओनली सी. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ओनली सी ते आपलं उत्तर असेल. ही सेड वेदर ही हॅज डन हिज ड्युटी हे होणार नाही. ठीक आहे. कारण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असतं तर इथं सेटचं आस्क झालं असतं. कारण डायरेक्ट स्पीच मध्ये जर इंटरोगेटिव्ह येस नो टाईपचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल तरच इनडायरेक्ट मध्ये इफ किंवा वेदर घेतलं जातं. आणि त्या सेटचं इथं काय केलं जातं, इन जनरल आस्क मध्ये रूपांतर केलं जातं. आणि इथं काहीच दिसत नाहीये म्हणून हे तसंच निघून जातं. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. आता नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय, तर नेक्स्ट प्रश्न म्हणतो चेंज सेंटेन्सेस इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. अगेन आता आपल्याला हे 2 सेंटेन्स दिलेले आहेत. टेक एक्सरसाइज रेग्युलरली देन यू कॅन कीप फिट अँड हेल्दी, असे 2 वाक्य आहेत. आणि यांनी म्हटलेलं आहे की हे बघा, हे दिलेलं आहे तुम्हाला, आता याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करा. कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करूया ना, काही हरकत नाही. मी आत्ताच याच्या अगोदर बोललेलो आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स करण्यासाठी आपल्याला गरज कशाची भासते, एक तर रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्बची. मग रिलेटिव्ह प्रोनाउन मध्ये काय येत असतं, तर याच्यामधले शब्द आपल्याला माहित असले पाहिजे. हू, हू, हुज, which, what आणि that. रिलेटिव्ह ऍडव्हर्ब्स मध्ये काय येतं, तर याच्यामध्ये येतं when, where, why and how. हे रिलेटिव्ह ऍडव्हर्ब्स आहेत. आता एकतर हे लागणार आहे आपल्याला सेंटेन्स कॉम्प्लेक्स मध्ये नेण्यासाठी, किंवा मग सबऑर्डिनेट कंजंक्शन, 3 पैकी एक. चला बघूया पहिलं सेंटेन्स. इफ यू टेक एक्सरसाइज रेग्युलरली यू कॅन कीप फिट अँड हेल्दी. आत्ताच बघितलं याच्या अगोदर आपण कंपाऊंडचा कॉम्प्लेक्स करताना इफचा वापर बघितले ना आपण. इफ काय सांगितलेलं आहे, सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. म्हणजे ए हे आपलं उत्तर असेल, हेच असेल असं मी म्हटलं नाही. बाकी सुद्धा बघूया. टेक एक्सरसाइज रेग्युलरली यू कॅन कीप फिट अँड हेल्दी. इथं काहीच दिलेलं नाहीये त्यामुळे हे येणार नाही. रेग्युलर एक्सरसाइज कॅन कीप यू फिट अँड हेल्दी, इथं एकच वर्ब आहे त्यामुळे हे सिंपल सेंटेन्स आहे, म्हणजे हे सुद्धा नसणार. बी जिथं असेल ते उत्तर नसेल, हे पहिलंच बघितलं त्यामुळे हे आणि हे आउट होतं. आता बघितलं सी सुद्धा नाही त्यामुळे हे सुद्धा आउट होतं. उरतं काय, पर्याय क्रमांक 2 जिथं दिलेला आहे ओनली ए इज करेक्ट. ओनली ए जे आहे ते आपलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. चला वळूया नेक्स्ट याच्यावरती. परंतु नेक्स्ट प्रश्नावरती वळण्या अगोदर गिव्ह अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. कॉन्कर आणि डेव्हियस असे 2 वर्ड दिलेले आहेत. आता कॉन्करचा अर्थ समजून घ्या, महत्वाचा आहे. काय होतं की अग्री होते, असेंट होते, हार्मोनाइज होते, कोइन्साइड होते, सी आय टू आय विथ समवन होते, किंवा पुल टुगेदर किंवा पॅरलल असे त्याचे अर्थ होतात. आणि डेव्हियसचा अर्थ काय होते, सर्क्युटी किंवा डिसेप्शन किंवा कनिंग किंवा क्राफ्टी किंवा ट्रिकी किंवा डायग्रेशन. याचाच अर्थ हा जो प्रश्न दिलेला आहे यांनी एका शब्दाचे एक अर्थ इथं दिलेला आहे आणि यापैकी सांगितलेलं आहे ए बी सी डी पैकी एक कोणतं एक की एकापेक्षा अधिक पेअर हे आपल्याला उत्तर दाखवतात ते शोधायला सांगितलेलं आहे. मग अग्री आताच बघितलं आपण येतं. आणि डेव्हियस म्हणजे काय, तर कनिंग धूर्त हे इथं येतं. म्हणजे हे दोन्ही उत्तरं आहेत.
ट्रिकी म्हणजे सुद्धा कनिंग, आणि कोलॅबोरेट अग्रीमेंट असेल तर कोलॅबोरेशन एकत्र येणे, अग्री करणे, कोलॅबोरेट करणे, अग्रीमेंट, कोलॅबरेशन. मग हा अर्थ याच्यात लपलेला आहे म्हणजे हे सुद्धा असेल. अप्रूव्ह मान्य करणे, आर्टफुल म्हणजे धूर्त, ठीक आहे, परंतु हा अर्थ होत नाही, हा होत नाही. डिस्ग्रेस आणि स्ट्रेट हा सुद्धा. बी आणि डी, डी तर होतच नाही, म्हणजे जिथं डी असेल ते आपलं उत्तर आताच गेलेलं आहे, आणि ए जिथं आहे ते उत्तर असणार आहे. ए कुठं आहे, ओनली पहिल्या याच्यात दिलेलं आहे म्हणून पहिलं उत्तर आहे ए आणि बी, हेच आपलं उत्तर आहे. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. हे जे शब्द आहेत या शब्दाला सुद्धा तुम्ही नोट डाऊन करा, व्हिडिओ थांबवायचा, याला लिहून घ्यायचं, तुमच्या वहीमध्ये लिहा, खूप महत्वाचे आहे. त्याच्यावरती प्रश्न येतील, याच्यावरती तुमचा कंबाईन ग्रेड बी ग्रेड सी ला त्याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. नेक्स्ट वन, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. आता दिलेले वाक्य आहेत त्याच्यापैकी योग्य ग्रामॅटिकली जे बरोबर वाक्य आहे ते ओळखा. वॉक केअरफुली लेस्ट यू शुड नॉट स्टंबल अँड हर्ट युअरसेल्फ. हे वाक्य चुकलेलं आहे. काय, एक लक्षात घ्या, लेस्ट या शब्दासोबत नॉट किंवा कोणताही नेगेटिव्ह शब्द कधी वापरत नाही, त्यामुळे हे चुकलं. ही रनाउन्स बोथ हिज फॅमिली एज वेल एज हिज फ्रेंड, हे सुद्धा चुकलं. का, कारण बोथच्या नंतर ॲज वेल ॲज कधीच वापरत नाहीत. बोथ सोबत जर कोणता शब्द आला, बोथ टीएचआर, बोथ सोबत कोणता शब्द येईल तर तो येते अँड, ठीक आहे, त्यामुळे हे चुकलं. ऑल्दो ही इज रेग्युलर ही इज स्लो इन हिज वर्क, हे होऊ शकते, नो प्रॉब्लेम. नॉट ओनली ही इज कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइजिंग. आता एक लक्षात घ्या, इथं नॉट ओनली बट ऑल्सो बद्दल बोलतोय, नॉट ओनली बट ऑल्सो यांचा उपयोग, दे आर यूज्ड बिफोर द वर्ड्स ऑन विच which are emphasized by them, they are used before the words which are emphasized by them. ज्या शब्दांवरती हे भर देतात त्यांच्या अगोदर त्यांना आपल्याला यूज करावं लागतं. पण नॉट ओनली ही याच्यावरती देतोय का भर, नाही, आपण कॉन्फिडंट आणि एंटरप्राइजिंग या दोन शब्दावरती भर देतोय, म्हणून ही इज नॉट ओनली कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइजिंग, असं ऍक्च्युअली हे वाक्य व्हायला पाहिजे होतं, ठीक आहे, परंतु हे असं दिलेलं नाही, त्यामुळे हे चुकलंय. उरलं काय, ओनली सी कुठं दिसते, पर्याय क्रमांक 3, म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं काय आहे, उत्तर आहे. बोलूया नेक्स्ट प्रश्नावरती. नेक्स्ट प्रश्न आहे, चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इनटू कंपाऊंड सेंटेन्स. अगेन सांगितलेलं आहे कंपाऊंड सेंटेन्स. आता तुम्ही कंपाऊंड सेंटेन्स, इन स्पाइट ऑफ हिज हाय मार्क्स ही डिड नॉट गेट ऍडमिशन. चला, ही डिड नॉट गेट ऍडमिशन ऑफ हिज हाय मार्क्स, हे येणार नाही, एकच वर्ब आहे, त्यामुळे जिथं जिथं ए आहे ते आपलं उत्तर गेलं. उरलं काय, ओनली बी, हे जे असेल ते उत्तर असेल. का, ही हॅड हाय मार्क्स स्टील ही डिड नॉट गेट ऍडमिशन, तरी सुद्धा हे जे कंजंक्शन आहे हे कोऑर्डिनेटिंग, हे जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन मध्ये येते. कुठल्या कंजंक्शन मध्ये येते, ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन मध्ये येते, म्हणजेच हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आपल्याला कोणतं सेंटेन्स दाखवतात, तर ते आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स दाखवतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं काय आलेलं आहे, उत्तर आहे, एवढं लक्षात घ्या. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न असा आहे, चूज द सेंटेन्स or sentences incorrect. I have not played cricket since I have left college. I have not played cricket since I left college. याच्यामधलं पर्याय क्रमांक 1 जे आहे ते बरोबर आहे. I have not played cricket since I have left the college. only A कुठं दिसते, पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे हे याचं उत्तर आहे. ज्या वाक्यात सिन्स असते, वाक्य जनरली एकतर परफेक्ट टेन्स मध्ये लिहिलं जातं किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये लिहिलं जातं. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये लिहिलं जातं, आणि ते कुठं दिसतंय आपल्याला, पहिल्या याच्यात, सिन्स आय हॅव लेफ्ट कॉलेज, म्हणून पर्याय क्रमांक ए जे आहे त्याचं काय आहे, उत्तर आहे. चला वळूया नेक्स्ट पर्यायाकडे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही आस्क्ड मी इफ आय न्यू हू दॅट गर्ल वॉज. त्याने मला विचारलं जर मला माहित असेल की ती मुलगी कोण होती, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट यस नो क्वेश्चन करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स. थोडक्यात यांनी म्हटलेलं आहे याचं यस नो टाईप क्वेश्चन करा. यस नो टाईप क्वेश्चन. आता यस नो टाईप क्वेश्चन करताना इथं वर्ब काय आहे, तर आस्क आहे. मग आस्क असेल म्हणजे आस्क एकटाच आहे, ईडी लागलेला आहे म्हणजे V2 आहे. म्हणजे याचं यस नो टाईप क्वेश्चन करताना काय निघालं याच्यातून बाहेर, डीड आणि V1. काय निघणार आहे, डीड आणि V1. कुठं दिसतंय डीड आणि V1, आस्कडचं किंवा आस्कचं V1 काय होते तर आस्क, आणि इकडे काय येणार आहे डीड. कुठं दिसतंय, पर्याय क्रमांक डी जो दिलेला आहे, डीड यू आस्क मी हू दॅट गर्ल वॉज. म्हणून पर्याय क्रमांक डी जिथं दिला असेल ते उत्तर पहिल्याच ऑप्शन मध्ये दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन 1 शुड बी युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट आहे चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इनटू कंपाऊंड सेंटेन्स. मग आता हे कंपाऊंड सेंटेन्स मध्ये आपल्याला वाक्य घेऊन जायचं आहे. सिंपल सेंटेन्स आहे. या सिंपल सेंटेन्सला आपल्याला कुठल्या सेंटेन्स मध्ये घेऊन जायचं आहे, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये. टू हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट ही फेल्ड इन द एक्झामिनेशन. मग ही फेल्ड इन द एक्झामिनेशन अँड ही वॉज ग्रेटली डिसअपॉइंटेड. तुम्ही जर बघितलं असेल, बघा याच्या अगोदर जे वाक्य आलेलं आहे, हे बघा हे जे वाक्य दिलेलं आहे याच्या अगोदर, लेट मी सी, कुठेतरी एक वाक्य दिलेलं आहे. हे वाक्य जर तुम्हाला हे सोडवलं तर तुम्हाला ते बरोबर आठवलं. यांनी काय म्हटलंय, चेंज द कंपाऊंड सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे दिलेलं आहे आणि इथं काय आहे, कंजंक्शन अँड. ज्यांनी सांगितलेलं हे कंपाऊंड सेंटेन्स आहे, याला कॉम्प्लेक्स करा. म्हणजे हे जर कळलं तर याचं उत्तर लगेच येऊन जाईल आपल्याला की याचं उत्तर नेमकं काय असेल. त्याला बघूया नेक्स्ट प्रश्नाकडे. चला या प्रश्नाकडे. यांनी काय म्हटलं, सिंपल सेंटेन्स दिलेला कंपाऊंड सेंटेन्स. आता तो प्रश्न का दाखवला, कारण आपल्याला लगेच इथे लक्षात येते पर्याय क्रमांक ए मध्ये ऍड वापरलेला आहे. ही फेल्ड इन द एक्झामिनेशन अँड ही वॉज ग्रेटली डिसअपॉइंटेड. His great disappointment is he failed in the examination. मग आता इथं हे जे आहे हे आपलं कंपाऊंड सेंटेन्स असणार आहे का, बघा लक्षात घ्या, महत्वाचं आहे. हे आपलं कंपाऊंड सेंटेन्स असणार आहे का ते समजून घ्या. तर नाही, तर ते असणार नाही. हिज, लक्षात घ्या, हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट इज ही फेल्ड इन द एक्झामिनेशन. तर याच्यामध्ये हे जे वाक्य आहे हे आपलं कंपाऊंड सेंटेन्स असणार नाही, कारण इथं कुठलंही कंजंक्शन वापरलेलं नाही. ठीक आहे. तर याच्या हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट इज ही फेल्ड इन द एक्झामिनेशन, हे वाक्य जे आहे ऍक्च्युली कॉम्प्लेक्स आहे. कसं आहे, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, कारण इथं दॅट लागू शकतो. हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट इज दॅट ही फेल्ड इन द एक्झामिनेशन. त्यामुळे हे असणार नाही. म्हणजे पर्याय 1 दिलेला कुठे आहे, 3 मध्ये, म्हणून 3 नंबरचं पर्याय जे आहे, ऑप्शन जे आहे ते आपलं काय असणार आहे, इथं उत्तर असणार आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. लेट द लाईट बी स्विच्ड ऑफ. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज द ऍक्टिव्ह व्हॉइस करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबव. हे जे वाक्य दिलेलं आहे याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करायला सांगितलेलं आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. आता ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये करताना याची सुरुवात कशाने झालेली आहे, लेट न झालेली आहे. म्हणजे हे सेंटेन्स कोणतं आहे, तर हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. कोणतं आहे, हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. मग आता इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये हे दाखवतं काय, तर हे ऑर्डर दाखवतं. काय दाखवतं, ऑर्डर दाखवतं. एवढं माझ्या हे पाहिल्यानंतर लक्षात आलं. पण याचा अर्थ काय, मला पहिलं वाक्यातून लेट काढावं लागेल. ठीक आहे. आणि हा जो द लाईट आहे, लक्षात घ्या, हा जो द लाईट जो आहे त्यातला लेट तर जाईल, इथलं बी सुद्धा जाईल, याचा ईडी सुद्धा जाईल. उरतं काय, फक्त स्विच ऑफ द लाईट. हा जो स्विच ऑफ आहे हा पहिले येईल आणि त्याच्यानंतर लाईट लागेल. मग स्विच ऑफ द लाईट हे कुठं दिलेले आहे, डी मध्ये. कुठं आहे ते, ऑप्शन नंबर 1 मध्ये, म्हणून याचं उत्तर आहे. मित्र लक्षात घ्या, इम्परेटिव्ह सेंटेन्स जे असतं, समजा हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे हे मी सांगितलं.
इम्परेटिव्ह सेंटेन्सची मांडणी कशी असते? वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, वर्ब प्लस इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये मी स्पेसिफिकली ऑर्डर दाखवणाऱ्या सेंटेन्स बद्दल बोलतो. मग याचं काय केलं जातं एक लक्षात घ्या, महत्वाचं आहे. याचं काय केलं जातं, याला हे आहे ऍक्टिव्हचं कन्स्ट्रक्शन. कशाचं आहे हे? ऍक्टिव्हचं कन्स्ट्रक्शन. पॅसिव्ह मध्ये नेताना काय करतात, याला पहिल्यांदा लेट लिहितात, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहितात, त्याच्यानंतर बी आणि त्याच्यानंतर V3. हे अशी त्याची मांडणी आहे. मग आता काय होणार आहे याला, की एक लक्षात घ्या, इथं जो हा V3 दिलेला आहे म्हणजेच काय, हा जो वर्ब असतो याला V3 मध्ये रूपांतरित करतात. मग इथं नवीन गोष्टी कोणत्या आलेल्या आहेत? या दोन गोष्टी आलेल्या आहेत, बी आणि लेट. ह्या दोन गोष्टी काढून टाकायच्या आणि यांचं जे प्लेस आहे ते इंटरचेंज करायचं. म्हणजे या वाक्यातला लेट आणि बी केला आणि द लाईट आणि स्विचचं प्लेस इंटरचेंज केलं. प्लेस चेंज करताना एक लक्षात घ्या, याच्यामध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये वर्ब जो असतो तो नेहमी काय असतो? V1 असतो. म्हणजे या V3 ला कशामध्ये रूपांतरित केला जाईल? V1 मध्ये. म्हणजे याची मांडणी कशी होईल? हा जो इथं V3 होता तो ऑब्जेक्टच्या ठिकाणी येईल, याचं V1 होईल आणि ऑब्जेक्ट जसाच्या तसा लिहिला जाईल. मग काय होईल? मग याचं होणार आहे स्विच ऑफ. मग लिहिलंय इथं स्विच ऑफ. स्विच ऑफ नाही केलं, हे जे स्विच ऑफ होतं याचा ईडी काढला आणि स्विच जसाच्या तसा घेतला, स्विच ऑफ. काय? द लाईट, त्याच्यानंतर द लाईट लिहून टाकला. स्विच ऑफ हे पहिले घेतलं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहिला द लाईट, म्हणून हे आपलं उत्तर आलेलं आहे डी. हे येणार नाहीत, बाकीचे पर्याय तुम्ही तसेच बाद होतात. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न काय त्याला समजून घेऊया. नेक्स्ट प्रश्न आहे आयडेंटिफाय द वर्ड्स विच टेक्स द प्रिफिक्स एन. त्याच्यात येतो एनस्लेव आणि एंडेंजर, दोन येतील. ठीक आहे, धोक्यात असणे, गुलाम करणे. ठीक आहे, असे याचे दोन अर्थ होतात. सी आणि डी कुठं दिसते? पर्याय क्रमांक 3. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे ते आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे which of the following is the correct meaning of the phrase call a spade. Call a spade याचा अर्थ काय होतोय? टू स्पीक फ्रँकली. म्हणून पर्याय 4 याचं जे आहे ते उत्तर असणार आहे. आणि हेल्दी साठी जे आहे, हेल्दीचं इथं काय विचारलेलं आहे? अपोजिट मिनिंग विचारलेलं आहे. यांनी म्हटलेलं which word is opposite in meaning to the word printed in capitals in the given sentence. Eating banana can be healthy for babies. हेल्दीचे काय कुठं अर्थ असेल तर तो आहे सॅलिब्रस. आणि हे लशस म्हणजे काय? मऊ, गोड, लज्जतदार असा अर्थ होतो. मग हेल्दीचा, मऊचा, लज्जतदारचा काही जवळजवळचा संबंध आहे का? सारखा किंवा विरुद्ध तर नाही. डिलेट्रियस, आता या सिलेब्रेसचा अर्थ होतो हेल्दी. मग हा कसा झालेला आहे? हेल्दी, याचा हा सिनोनिम झालेला आहे. लशस लव, मी सांगितलेलं मऊ, गोड असा पदार्थ. ठीक आहे, लुसलुशीत ज्याला आपण म्हणू. डिलेट्रियस म्हणजे काय? तर डिलेट्रियस म्हणजे काय? तर जो हेल्दी नाही, अनहेल्दी, याचा अर्थ काय होतो? अनहेल्दी. अनहेल्दी ज्याला आपण म्हणू. ठीक आहे, आणि डिसर्व्हिसचा अर्थ काय होतो? नुकसान करणे एखाद्याचं. म्हणजे याचे जर अर्थ बघितले तर होलसम किंवा हेल्दी. सॅलिब्रसचा अर्थ लशसचा अर्थ स्वीट, डेलिशियस किंवा अँब्रोसियल असे त्याचे अर्थ होतात. ठीक आहे, आणि डिलेट्रियस, इंजुरियस, हार्मफुल. बघून घ्या, इंजुरियस किंवा हार्मफुल. इंजुरियस किंवा हार्मफुल कुठं अर्थ दिलेला आहे आपल्याला? बघा, तो इथं दिलेला आहे. म्हणून हे डिलेट्रियस जे आहे अनहेल्दी, हार्मफुल या अर्थाने वापरला जातो. ठीक आहे, म्हणून हे डिसर्व्हिस म्हणजे काय? त्याला नुकसान करणे होते, पण ते हेल्थच्या संदर्भात येत नाही. ठीक आहे, सेवाच्या संदर्भात येतं ते, म्हणून हे आपलं उत्तर असणार नाही. ठीक आहे, चला हे शब्द लिहून घ्या, याला स्टॉप करा. सॅलिब्रियस याचा अर्थ होलसम किंवा हेल्दी. ठीक आहे, म्हणजे शरीराला लागणार चांगलं जे असते, उपायकारक. लशियस, स्वीट, डेलिशियस काय होतं? याचा अर्थ गोड, चांगलं, म्हणजे उत्तम दर्जाचं जे म्हणू फूड, त्याला आपण डेलिशियस म्हणू शकतो. डेलिशियस म्हणजे रुचकर म्हणू शकतो, स्वादिष्ट, उत्तम दर्जाचं स्वादिष्ट किंवा रुचकर, डेलिशियसचा अर्थ. किंवा त्यालाच म्हणतात अँब्रोसियल, हे त्याचे
सिनोनिम्स आहेत आणि डिलेक्ट्रियस, इंजुरियस किंवा हार्मफुल. ठीक आहे. शाल वी मूव्ह टू द नेक्स्ट वन. चला वळूया नेक्स्ट त्याच्यावरती. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द वर्ड मड इज यूज्ड ॲज अन ॲडजेक्टिव्ह. द हट इज मेड ऑफ मड. तर मड हे इथं नाऊन आहे, त्यामुळे जिथं ए असेल ते आपलं उत्तर असणार नाही, उत्तर काय तिथेच बी असेल. ही लिव्हज इन अ मड हाऊस. तो घरात राहतो. हाऊस काय झालं आपलं नाऊन. कोणतं घर, तर इथं दिलेलं आहे मड. हाऊसच्या बद्दल, कशाचं घर, मड म्हणजे मातीचं घर. हाऊस बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो म्हणजे हा कशाचं काम करतोय, ऍडजेक्टिव्हचं. 2022 7 मे 2022 ला सुद्धा असाच एक प्रश्न विचारलेला आहे. काय त्यांनी स्कूल चिल्ड्रेन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, स्कूल चिल्ड्रेन असं. आणि या स्कूलला त्यांनी अंडरलाईन केलं आणि विचारलं हे काय आहे. मी काय सांगितलं, दोन नाऊन एकत्र दिसत असतील तर आणि त्याच्यामध्ये कॉमा नसेल, कंजंक्शन नसेल तर समजून जायचं पहिलं नाव हे ऍडजेक्टिव्हचं काम करते, दुसरं नाऊनचं काम करते. ठीक आहे. सेम प्रश्न असा इथं दिलेला जसा 2022 ला आहे तसाच तो 2020च्या परीक्षेत सुद्धा आहे. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. म्हणून याचं उत्तर काय आलेलं आहे, ऍडजेक्टिव्ह. कुठं आहे, ओनली बी, म्हणजे हेच आहे. याच्यातच फक्त ऍडजेक्टिव्हचं तो काय करतोय, काम करतोय. म्हणून पर्याय 3 मध्ये दिलेला आहे, म्हणूनच ते आपलं उत्तर आहे. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. वी अवर हॉटेल बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. हे टेन्सच्या सिक्वेन्स वरचा प्रश्न आहे. टेन्स सिक्वेन्सचा प्रश्न आहे. टेन्स सिक्वेन्सचा प्रश्न. भूतकाळातील 2 इव्हेंट आहेत हे. 2 इव्हेंट्स कशाचे आहेत हे, पास्ट टेन्सचे, पास्टचे. आणि भूतकाळातील 2 इव्हेंट बद्दल आपण चर्चा करत असू तर जो जुना म्हणजे जो पहिल्यांदाच घडलाय तो इव्हेंट पास्ट परफेक्ट मध्ये लिहिला जातो आणि जो नंतर घडलाय तो सिंपल पास्ट मध्ये. मग आता पाऊस पडणे आणि इथं हॉटेलमध्ये पोहोचणे यापैकी पहिली घटना कोणती झालेली आहे, तर पहिली झालेली आहे पाऊस पडण्याची, म्हणजे हे अर्लियर इव्हेंट आहे. मग पहिला इव्हेंट बघा, पहिला इव्हेंट सिंपल पास्ट मध्ये. ठीक आहे. हा कुठल्या ह्याच्यात पाहिजे, सिंपल पास्ट. मग लक्षात घ्या, हा पहिला इव्हेंट नाही, सॉरी, हा सेकंड इव्हेंट आहे. पहिल्यांदा ते काय केले, हॉटेलमध्ये पोहोचले. पहिल्यांदा ते हॉटेलमध्ये पोहोचले, मग पाणी चालू झालं. वी रिच्ड आवर हॉटेल बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. म्हणजे पाऊस सुरू होण्याच्या, रिच मी म्हटलंय पण तेच लागते असं अजिबात नाही, मी फक्त समजण्यासाठी म्हटलंय. म्हणजे आम्ही पाऊस सुरू होण्या अगोदर हॉटेलला पोहोचलो, म्हणजे हॉटेलला पहिल्यांदा पोहोचले, ही पहिली ऍक्शन आहे. ही पहिली ऍक्शन आहे, ही पहिली, आणि ही आहे दुसरी भूतकाळातली. ठीक आहे. भूतकाळातील 2 घटना असतील, पास्ट इव्हेंट असतील, त्यातला पहिला इव्हेंट जो असतो, फर्स्ट जो असतो, हा पास्ट परफेक्ट मध्ये लिहितात. कशामध्ये लिहितात, हा पास्ट परफेक्ट मध्ये लिहितात. आणि जो सेकंड म्हणजे जो दुसऱ्यांदा घडला तो सिंपल पास्ट मध्ये लिहितात. याच्यातली पहिली घटना कोणती आहे, तर पहिली घटना हॉटेलमध्ये पोहोचण्याची. म्हणजे आपल्याला कोणता टेन्स पाहिजे, पास्ट परफेक्ट. आणि इथं बघा, वेअर रिचिंग पास्ट परफेक्ट आहे का, नाही, हे पास्ट कंटिन्युअस आहे. हे पास्ट कंटिन्युअस आहे. वेअर पास्ट दाखवतो, रिचिंग कंटिन्युअस. ट्राय टू रिच नाही, हे सुद्धा येणार नाही, सिंपल पास्ट. सिंपल पास्ट. उरतं काय, ओनली सी. कुठं दिलेले आहे, ऑप्शन बी मध्ये. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं उत्तर आहे. वी हॅड रीच्ड आवर हॉटेल बिफोर इट स्टार्ट रेनिंग. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड इज सिनोनिम्स विथ द वर्ड लेनियन. लेनियन म्हणजे काय, सौम्य ज्याला आपण म्हणू, याचा अर्थ हा होतो. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, याचा सिनोनिम्स काय आहे. तर आळशी होणार आहे का, नाही. लक्झरियस होणार आहे का, ऐशो आराम, नाही. मग लिबरल होणार आहे का, उदारमतवादी, उदारमतवादी होणार आहे का, की जंटल होणार आहे, जंटल. हे समजून घ्या. हे केव्हा कळेल, जेव्हा मला लेनियनचे अर्थ माहित असतील तेव्हा. लेनियंट म्हणजे काय, मी आता सांगितलं, सौम्य, नॉट सिव्हर किंवा माइल्ड किंवा जंटल, सॉफ्ट. एक्झॅक्ट दिलेला आहे वर्ड इथं. सॉफ्ट, टॉलरंट, इंडल्जंट, इझी गोईंग, मॉडरेट, क्लेमंट किंवा कंपॅशनेट, फॉरबिअरिंग, मर्सीफुल, असे वेगवेगळे त्याचे सिनोनिम्स आपल्याला दिसतायत. म्हणजे याचा अर्थ, याचं ऑप्शन, याचा सिनोनिम्स काय येणार आहे,
जनरल येणार आहे, उदारमतवादी येणार नाही. ठीक आहे, मग कुठं दिलेला आहे ओनली डी, तर तो दिलेला आहे पहिल्या ऑप्शन मध्ये, म्हणून याचं पहिलं ऑप्शन जे आहे ते काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. तर इथं नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आहे, he has a narrow escape, he has a narrow escape. मग from danger, of danger, with danger, at danger. he has a narrow escape of danger नाही, with a danger नाही, at नाही, डेंजर पासून त्याची फार थोडक्यात सुटका झालेली आहे. ठीक आहे, म्हणून इथं फ्रॉम येणार आहे. कुठं दिलेलं आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये. म्हणून ऑप्शन नंबर 1 जे आहे ते याचं काय असणार आहे, 88चं उत्तर असणार आहे, एवढं लक्षात घ्या. नेक्स्ट प्रश्न थोडासा इथं समजून घेणार आहोत आपण. नेक्स्ट प्रश्न जो आहे तो समजून घेणार आहोत, तो आहे चूज द करेक्ट सेंटेन्स. द प्रोफेसर बॉट आउट द आयडिया क्लिअरली. तर इथं पहिलंच येणार आहे ब्रॉट आउट द आयडिया, ब्रॉट विथ द आयडिया. कम अप विथ द आयडिया होऊ शकलंच नाही, ब्रॉट विथ नाही येणार. प्रोफेसर ब्रॉट इन द आयडिया नाही, काही घरात आणलेला आहे का नाही, आतमध्ये नाही, त्यामुळे हे येणार नाही. पहिलंच येणार आहे ब्रॉट आउट. ठीक आहे, म्हणून दिलेलं कुठे आहे, ए ओनली पहिल्या ऑप्शन मध्ये, म्हणून पहिलंच ऑप्शन याचं काय आहे, उत्तर आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नन ऑफ अस न्यू द वे विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट टॅग. क्वेश्चन टॅग विचारलेला आहे आपल्याला, क्वेश्चन टॅग करस्पॉन्डिंग टू द अबव सेंटेन्स. हे नन आहे. नन काय दाखवतं आपल्याला, निगेटिव्ह मीनिंग. आता वाक्य जर निगेटिव्ह असेल तर टॅग कसा पाहिजे आपल्याला इकडे, तर तो पाहिजे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजेच काय, अफर्मेटिव्ह. मग आता याच्यात ती न्यू काय आहे, हा आहे V2. नन ऑफ अस न्यू काय आहे, V2 आहे. मग याला टॅग मध्ये काय निघाल, याच्यातून डीड निघणार आहे, आणि असं काय होणार आहे, व्ही. आणि क्वेश्चन मार्क कुठं दिसते, बी मध्ये. कुठं दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द सेंटेन्स. आय हॅव बीन लर्निंग फ्रेंच ऑफ अँड ऑन फॉर सम टाइम्स. याचा अर्थ होते इरेग्युलर, ऑफ अँड ऑन. याला असं सुद्धा लिहिलं जाते, ऑफ अँड ऑन. याला असं सुद्धा वापरलं जातं, ऑन अँड ऑफ. याचा अर्थ होतो इरेग्युलर. याचा अर्थ काय होतो, इरेग्युलर होते. दिलेला आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. मग याचा अपोजिट काय होईल, एव्हरी नाऊ अँड देन. एव्हरी नाऊ अँड देन म्हणजे रेग्युलर, चालूच, सुरूच. ठीक आहे, कंटिन्युअस ऍक्शन ज्याला एव्हरी नाऊ अँड देन. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, लेट श्रीनाथ कोच आवर फर्स्ट बॉलर्स. विच one of the following sentence correctly changes the sentence above into passive voice. passive voice मध्ये कोणतं सेंटेन्स याला चेंज करू शकेल ते यांनी इथं विचार. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, पहिलं सेंटेन्स आहे, लेट अवर फास्ट बॉलर्स बी कोच बाय. लेटचं वाक्य आहे, मग श्रीनाथ हे फास्ट बॉलरच्या ठिकाणी अवर फास्ट हे जे आहे ते समजून घ्या काय होणार आहे. याचं अवर फास्ट बॉलरच्या ठिकाणी येणार आहे श्रीनाथ, आणि श्रीनाथच्या ठिकाणी येणार आहे अवर फास्ट बॉलर्स. लेट अवर फास्ट बॉलर्स बी कोच्ड बाय श्रीनाथ. तर हे बरोबर आहे. ठीक आहे, आता इथं कोच आहे, कोच काय आहे, V1 आहे. ठीक आहे, लेटचं सेंटेन्स आहे, तर याचं पॅसिव्ह करताना काय होतं, या V1चं पॅसिव्ह मध्ये होतं रूपांतर B प्लस V3. कशामध्ये होतं, B प्लस V3. कुठं दिलेलं आहे, पहिल्याच वाक्यात आहे B प्लस V3. B प्लस इथं आहे का, नाही. इथं आहे का, बी कोच हे आहे, इथं आहे, इथं सुद्धा आहे. लेट अवर बॉलर्स बी कोच्ड बाय श्रीनाथ फास्ट. तर इथं हे मांडणी चुकीची आहे. लेट अवर बॉलर्स बी कोच्ड फास्ट बाय श्रीनाथ, तर ही मांडणी चुकीची आहे, कन्स्ट्रक्शन चुकलेलं आहे. म्हणून हे 2 वाक्य जे आहेत, हे 3 वाक्य जे आहेत ते आपल्या उत्तराच्या शर्यतीतून बाद होतात. उत्तर काय, ओनली एक कुठं दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून याचं पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दिल्ली इज वन ऑफ द बिगेस्ट सिटी इन इंडिया. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स. मग इथं दिलेलं आहे वन ऑफ दी, आणि इथं दिलेला आहे ऍडजेक्टिव्हला EST लावलेला आहे.
अशा सेंटेन्सची डिग्री चेंज करताना विशेषतः पॉझिटिव्ह मध्ये लिहायचं असेल तर वाक्याची सुरुवात पॉझिटिव्ह डिग्री तयार करताना अशा सेंटेन्सची वाक्याची सुरुवात व्हेरी फ्यू न केली जाते. कुठं दिसते? हे नो अदर आहे. हे होईल का? हे सुद्धा होणार नाही. हे इथं दिलेल्या व्हेरी फ्यू न सुरुवात. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे त्याच्यामध्ये सी दिलेला आहे ते आपलं उत्तर असणार आहे. डी मध्ये सुद्धा दिलेलं नाही त्यामुळे तो सुद्धा पर्याय आपल्या उत्तराच्या शर्यतीतून बाद होतोय. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेनेशन्स एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द वर्ड जेनॉलॉजी. जेनॉलॉजी म्हणजे काय? आपल्या अँसेस्टरचा अभ्यास करणारे शास्त्र. कुठं दिलं? अकाउंट ऑफ पर्सन्स डिसेंट फ्रॉम द हिज अँसेस्टर. ठीक आहे, त्यामुळे कुठं दिलेलं आहे? सी पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नेक्स्ट